श्री स्वामी समर्थ. नमस्कार माता भगिनींनो, महिलांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक घडामोडी या सर्वांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर नानाफाउंडेशन.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप अथवा टेलिग्राम अकाउंट जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक गुड न्यूज आलेली आहे. तीच आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलै अंतर्गत लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये मिळतात. आता ही रक्कम वाढणार आहे का? कधी वाढणार आहे? डिसेंबरचा हप्ता अर्थातच 6वा हप्ता कधी खात्यावर जमा होणार आहे? कोणाचे जमा होणार आहेत? पात्र महिला होत आहेत का? अपात्र होत आहेत का? नवीन अर्ज सुरू होतील का? या सर्वांची प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर बघूयात सविस्तर अपडेट. तर बघा, लाडकी बहीण डिसेंबरचा हप्ता कधी देणार? निवडणुका संपल्या, माहितीचं सरकार स्थापन झालंय. आता लाडक्या बहिणींचं लक्ष डिसेंबरच्या हप्त्याकडे लागले आहे. तर लवकरच ही प्रतीक्षा संपण्याचे संकेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. लवकरच पैसे खात्यात जमा होण्यास विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. 15 डिसेंबरच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात असे त्यांनी म्हटले होते. आज 15 डिसेंबर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डिसेंबर रोजी पैसे जमा होऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं. तर आज आपण वाट बघू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा 6वा हप्ता आहे. महिलांना अद्याप देखील काही महिलांना 1 रुपया मिळाला नाहीये. लवकरच माता भगिनींना 2100 रुपये मिळणार आहेत. नवीन अर्ज फॉर्म सुरू होऊ शकतात. पात्र अपात्र छाननी सुरू आहे. पण आज महत्वाची गोष्ट अशी आहे की आज मंत्रिमंडळ विस्तार आहे. त्याच्यामुळे हा 6वा हप्ता थांबलेला आहे. जसं मंत्रिमंडळ विस्तार होईल, तुमच्या खात्यावर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत हे पैसे येण्याची दाट शक्यता आहे, अशी अधिकृत माहिती आपल्याला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारामुळे हे पैसे थांबलेले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला, तुमच्या खात्यावर ते पैसे वर्ग होतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. तर तुम्हाला ते पैसे मिळवण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. नाना फाउंडेशन, तुम्हाला गुगलवर जायचंय, नाना फाउंडेशन सर्च करायचंय. नाना फाउंडेशन तुम्ही सर्च करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रोसिजर असेल ती करावी लागतील. त्यानंतर तुमच्या खात्यावर 6वा हप्ता लगेच जमा होईल. तर नक्कीच नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा. काळजी घ्या. स्वामी समर्थ.